शहर मध्य विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ बुधवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, चंद्रकांत मेकाले आणि राजू डोंगरे यांनी एकत्र येत देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला। या पदयात्रेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये ही पदयात्रा संपन्न झाली। लक्ष्मी चाळ येथून या पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला। नंतर ही पदयात्रा विष्णुमिल चाळ, न्यू लक्ष्मी चाळ, साठे, शिंदे वस्ती, चव्हाण वस्ती या मार्गावरून थोबडे नगर मळा येथे विसर्जित करण्यात आली। भारत माता की जय, वंदे मातरम, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, देवेंद्र कोठे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या। या पदयात्रेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका मंगला कोल्हे, चंद्रकांत मेकाले, राजू डोंगरे, बाळासाहेब ठाकरे, वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक जवाहर जाजू, सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सिद्धराम अट्टेलूर, मंगेश डोंगरे, युवराज घाडगे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख अभिजित काळे, रणजित कोकाटे, उमाकांत निकम, रोहन मराठे, पार्थ कोल्हे, गणेश भोसले, माऊली गुंड, भीमा मोरे, ज्योतिराम भोसले, ज्ञानेश्वर शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती।